सो जय जिनेंद्र फॅमिली. आज 31 डिसेंबरची सकाळ आहे. बऱ्याच जणांना वाटतं की आज हॅपी न्यू इयर. जसे आपले तरुण वर्ग आहे, जे आपले लहान लहान मुलं आहे किंवा तरुण वर्ग आहे, त्यांना वाटतं की आज 31 डिसेंबर आहे. पण फॅमिली एक सांगतो की ह्या जगाचा आपला 1 वर्ष कमी होतं आहे. आपण 1 वर्षाने पुढं जात नाही, आपण 1 वर्षाने मागे येतो. कारण मागं येण्याचं कारण असं की आजचा जर न्यूजपेपर उघडला तर तुम्हाला मागच्या वर्षामध्ये होणाऱ्या घटना दिसतील. त्या तुम्हाला रिपीटेड तुम्हाला त्या आठवण करून देतील की तुम्ही मागच्या वर्षी ना काय काय घटना झाल्या होत्या. तो पेपर आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी कोणाच्या जीवनात काही फरक पडणार नाही. जे झालं ते झालं, ठीक आहे, जाऊ द्या. पण आपलं एक जीवन आहे फॅमिली. तर मागच्या वर्षी मी 365 दिवसामधून किती वेळेस मंदिरात गेलो, देवदर्शनाला गेलो, किंवा किती मी खोटं बोललो, कोणाशी खोटं बोललो, कोणाशी पण असो, बायकोशी किंवा बायको असेल तर नवऱ्याशी, मुलांशी, मुलं असतील तर आईवडिलांशी, आईवडील असतील तर ते पण मुलांशी, आणि डॉक्टरशी, आपले जिथं काम करतो आपण त्या बॉसशी, किंवा काहीतरी लपवण्यासाठी काहीतरी खोटं बोललो. तर हे खोटं एक चांगलं आहे की जे कोणाचं भलं होत असेल तर ते खोटं खूप चांगलं आहे. तर बाकी नाही. आणि बाकी ज्यावेळेस तुम्ही जो पण काही देवदर्शन करतात रोज किंवा मंदिरात जातात, तर मंदिरात जाताना तुम्ही एकच प्रार्थना करा की माझ्या हातातून काहीतरी माझे ह्या जन्मात चांगले कर्म घडू दे. जर का मागच्या जन्मात माझे कर्म वाईट घडले असतील, ज्याच्यामुळे मी आज या जीवनात जो काही थोडाफार त्रास भोगतोय. कारण असं आहे की फॅमिली, आपण हे एक फक्त शरीर आहे, हे एक थडगं आहे, आणि याच्यामध्ये एक किरदार आहे. किरदार म्हणजे आपला मेंदू आहे, जे मी तुमच्याशी बोलतोय. तर काय असतं, प्रत्येक जण आहे ना देवाचा अंश आहे. जो वाईट बोलतो, जो चांगलं बोलतो, जो तुम्हाला मार्ग दाखवतो, तो देवाचा अंश आहे. वाईट बोलणारा किंवा तुमच्यासोबत काहीतरी वेडं वागणारा, हे देवाचं तिकडून त्यांना आदेश असतो की याच्या कर्माचं गणित कुठं चुकलेलं आहे, तर याला इथं थोडंफार तू म्हणजे याला थोडंफार दुःख दे. तर देव दुःख देतो, तो माणूस दुःख देत नाही. तुम्हाला कोणी वाईट बोललं तर तो माणूस वाईट बोलत नाही आहे, तिकडून त्याच्या मेंदूला जो ऑर्डर भेटती ते ऑर्डर ती इथं पास केल्या जाते फक्त. ठीक आहे, वाईट टाका वाटू देऊ, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जे पण काही दुःख असतील ते असेल ते ह्या वर्षामध्ये तुम्हाला सुख देऊ. पण तुम्हाला ते सुख देण्यासाठी तुमचे कर्माचे जे गणिताचं जे पुस्तक आहे तिथं बेरीज असायला पाहिजे, ना की तिथं तुम्ही गुणाकाराचा विचार करा की तिथं तुम्ही 2 आणि 2 4 कशी करताल, 4 आणि 4 8 कशी करताल. असं काही होणार नाही. प्रत्येक क्षण वरती आपले कर्म बांधल्या जात आहेत. प्रत्येक क्षण, जो काही दुःखाचा क्षण आला त्याला आनंदाने भोगा, जो काही आनंदाचा क्षण आला त्याला आनंदाने भोगा. पण जो काही आनंदाचा क्षण आला त्याच्यामध्ये तुम्ही बिथरून जाऊ नका, आणि कोणाला तुम्ही वाईट साईट, म्हणजे आनंद आला तर जसं उदाहरणार्थ तुमच्याकडे 1,00,000 रुपये, 1,00,000 आता मी माझ्या मनाप्रमाणे काम करेन, मी माझ्याप्रमाणे, तसं नाही. 1,00,000 रुपये त्याच्यातून तुम्ही तुमचे कर्माचं गणित चांगलं करा, पण ते मेहनतीचे असले पाहिजे, ना की चोरीचे 2 नंबरचे. त्याचे कर्माचे गणित कसे चांगले करायचे तुम्हाला, तर तुम्ही जी देवाचं आपली गाय 21 कोटी 31 कोटी काहीतरी आहे, ते आता कोटीचा माझा हिशोब जरा इकडे तिकडे होतोय, 34 कोटी देवाचं घर आहे. त्या गायचं तुम्ही तिचं थोडंसं पालन पोषण करा. तर माझं म्हणणं हे नाही की घराच्या बाहेर बांधा, तुम्ही गौशाळेत जा, तिला चारा घाला, कारण तिथं चारा खाते, आपण पण अन्न खातो. आणि कुत्रं पण कधी घास नाही खात, म्हणून त्याला ऑप्शन नाही. त्याला तुम्ही पोळी टाका. गायला तुम्ही गौशाळेत जाऊन 2 घरच्या गरम पोळ्या टाका, शिळ्या पोळ्या नका टाकू. जे आपण खातो तेच द्या. कारण तुम्ही जे चढवताय, तुम्ही असं समजा तुम्ही ते देवाला चढवताय, आणि जे कुत्र डॉगेशबाईला जे खवलताय तर तुम्ही आपले दत्त भगवान आहे, दत्त भगवानचा तो म्हणजे त्याचा तो अंश आहे कुत्रा, म्हणजे त्यांचा रक्षक किंवा त्यांच्या पाठीमागे उभा. तर तुम्ही त्याला पण चांगलं खवला, कारण त्या बिचाकडे पण ऑप्शन नाही. तर कर्माचे गणित चांगलं करा, थोडक्यात एवढंच म्हणणं आहे.
तर 5 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. आज 31 डिसेंबर आहे. मी आलेलो आहे फिरायला आणि याच्यानंतर आपण एक चॅनल काढणार आहोत. चॅनल म्हणजे यूट्यूब चॅनल आहे. आता याच्यामध्ये काय होतं आहे की फॅमिली, की मी तुम्हाला व्हिडिओ टाकतो आहे, तुमच्या मोबाईलच्या मेमऱ्या भरत चालल्या, जेणेकरून तुम्ही ते डिलीट करत चालले. हे माहिती आहे मला, सांगायची गरज नाही आहे. कारण कोणाचाही मोबाईल आजकाल 128च्या पुढे आहे. पण त्याच्यामध्ये मी जर स्टोरेज वाढत गेलं माझं, तर तुम्ही बाकीचे कामं काय करता, जसं स्कॅनिंग आहे ते, म्हणून तुम्ही डिलीट करता. मला माहिती आहे. कोणाकडेच नाही आहे. तर आपण एक पुढच्या वर्षी एक इंटरव्ह्यूचा पण हे केलेलं आहे. इंटरव्ह्यू घ्यायचा आपण हे केलेलं आहे, सेल्फी इंटरव्ह्यू. खूप छान आहे, तुम्हाला पण मजा येईल. अपेक्षा करतो तुम्ही माझा साथ देताल. हा इंटरव्ह्यू तुमच्याकडे कधी पण होऊ शकतो. सुरुवात कोणापासून पण होऊ शकते. जो मला वरचा आदेश येईल त्या आदेशानुसार मी तो सेल्फी इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करेन. त्याला तुम्ही रिस्पॉन्ड करा, तुम्ही आनंदित राहा. आणि हे आनंदाचे क्षण आपण जपून ठेवतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर. त्याच्याने तुमच्या मोबाईलमध्ये स्टोरेज वाढणार नाही आहे. आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तो आपल्या यूट्यूब चॅनलवर जा, सर्च करा आणि बघत बसा. कारण हे अनमोल क्षण आहे, हे जपून ठेवायचे आपल्याला. चला बाय. जय जिनेंद्र. आज 31 तारीख. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. मागच्या वर्षी काही माझ्याकडून चुका झाल्या असेल तर त्या मला क्षमा करा. ह्या वर्षी मी नक्की सुधारण्याचा प्रयत्न करीन. आणि प्रत्येकाला आनंदित आणि हसवण्याचा माझा एक मूळ मुद्दा आहे. आणि संस्कार म्हणून आपण एक त्याच्यामध्ये काहीतरी स्लोगन ठेवतो आहे. आणि ब्रह्ममुहूर्तावर उठत चला, पोट साफ करत चला, मुळ्यात अजिबात होणार नाही, जी की मला झाली.